आज सकाळची कामं थोडंसं लवकरच आवरली. आज घरी आहे सत्यनारायण पूजन, तर 3-4 दिवस झाले या तयारीमध्ये लागलेली आहे. घरची साफसफाई वगैरे सगळं झालेलं आहे आणि अगोदर यांच्यासाठी चहा वगैरे बनवून दिला. हे गॅरेजला गेले आहेत आणि अगोदर मी सत्यनारायणचा इकडे प्रसाद बनवून घेतला. ब्राह्मण देवता पूजेसाठी लवकरच येणार होते. 7चं टायमिंग दिलेलं होतं, तर आता 7 सव्वा 7 वाजलेले आहेत. तर बाहेरची ही कामं राहिलेली होती, म्हणजे सकाळी सकाळी दिसत नव्हतं. तर अंगणामध्ये पाणी शिंपलेलं आहे आणि रांगोळी काढून घेतली. तर ही बाहेरची कामं करून आली आणि अगोदर मी प्रसाद काढून घेतला. तीर्थ बनवलेला आहे, रोजची देवपूजा करून घेतली. म्हणजे कशी पूजा असो, अगोदर आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर श्री सत्यनारायणची पूजा मांडलेली आहे. इथं बाहेर हॉलमध्येच आम्ही पूजन केलेलं आहे, कारण आज पाहुणे वगैरे येणार, किचनमध्ये जमणार नव्हतं म्हणून हॉलमध्ये श्री सत्यनारायण पूजा मांडत आहे. तोपर्यंत मी तीर्थ वगैरे बनवून दिलं, सगळी तयारी करून दिलेली. आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक, थोडंसं लवकरच स्वयंपाकालाही सुरुवात करायची, पण त्या अगोदर आम्ही श्री सत्यनारायण पूजा करून घेतो. पूजेला बसलेलो होतो आणि पूजन झाल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर पूजा आरती झालेली आहे आणि आता किचनमध्ये सुरुवात झालेली आहे. तर पुरण वगैरे बनलेले, फक्त पोळ्या बनवायच्या होत्या. तोपर्यंत पाहुणे आलेले आहेत. तर सगळं वेळेत आवरलं, म्हणजे 12:30-1 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक झाला. सगळ्यांना जेवायला वाढलं. तोपर्यंत पूजा पण आलेली, म्हणजे आईलाही सांगितलेलं होतं, पण आई आणखीन आलेली नाही. पूजा आली तर आम्ही जेवण करत आहोत.